मंडळी नमस्कार। गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातल्या माफिया राजच्या कितीतरी गोष्टी समोर येत आहेत। इथल्या माफिया राजला आर्थिक बळ देण्याचं काम इथल्या राखेनं केलं, इथल्या औष्णिक विद्युत केंद्रामधल्या कंत्राटांनी केलं, हेही आता समोर येत आहे। शिवाय राखेतून निर्माण होणाऱ्या माफियांनी अमाप माया जमवली, पण आपलं साम्राज्य कायम राहावं यासाठी दहशत पसरवली, त्यासाठी पिस्तूल कल्चर उदयाला आलं आणि म्हणूनच बीडमध्ये या परळीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पिस्तुले जन्माला आले असा आरोप सुरेश धस यांनी केला। त्यामुळे या सगळ्याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी आता पालकमंत्री गृहमंत्र्यांनी व्हावं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी इथलं पालकमंत्रीपद घ्यावं असं सांगितलं जात आहे। औष्णिक विद्युत केंद्र उभे राहिल्यापासून इथं राखेचं टेंडर सुद्धा काढलं गेलं नाही असं सांगितलं जात आहे। त्यामुळे यात अधिकाऱ्यांचा सुद्धा संगनमत आहे का या माफियांच्या सोबत? इथल्या माफियांना राजकीय पाठबळ आहे का हा सवाल या निमित्तानं निर्माण होतोय। याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे, पण त्याआधी जरा जाणून घ्या काय आहे हे राखेचं सगळं गौड बंगाल आणि कसे जन्म घेत आहेत या राखेतून माफिया। फाय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। अहो, राखेच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, दिसत असेल तर मी तुम्हाला देतोय। बाळूपेक्षा जास्त राखेतून माल आहे ना, राखेतून तिथं जा ना तुम्ही कॅमेरा घेऊन। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर परळीच्या औष्णिक प्रकल्पातून बाहेर पडणारी राख आता चर्चेत आली, कारण याच राखेतून बीड जिल्ह्यात राख माफिया तयार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। या माफियांनी राखेतून मिळणाऱ्या पैशातून जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे। सोशल मीडियावरच्या बीडच्या बंदूकबाजांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा तुम्हाला अंदाज आला असेल। संतोष देशमुखांची हत्या पवनचक्कीच्या वर्चस्वातून झाल्याचा संशय आहे, पण या घटनेमुळे बीडमधील राख माफिया चर्चेत आले। परळीतल्या औष्णिक प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडते, पण याच राखेतून माफिया गब्बर झाल्याचा आरोप सत्ताधारी आमदार करू लागलेत। 400-500 टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार द्यायची। ढिसक्याव अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती। काय करीन, 4 लोक काय करतील? बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वाळू उपसा, अवैधरित्या राखेची वाहतूक किंवा राख विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात चालते। ते विशेष करून परळी तालुक्यामध्ये चालते। त्याच्यामध्ये कोण कोण आहे आणि अवैधरित्या राखेची एवढी विक्री केली जाते, राखेमुळे लोकांचे जीवन धोक्यात येत आहे। अवैधरित्या एवढी मोठ्या प्रमाणात राखेची विक्री होती, त्याच्यातून अवैधरित्या जमवलेला पैसा हा गैरकामासाठी वापरला जातो। फुकट मिळणाऱ्या राखेतून इथले माफिया वर्षाकाठी कोट्यवधींची माया कमवतात। परळी औष्णिक ऊर्जा केंद्रातून दिवसाला जवळपास 600 ते 700 ट्रक राख बाहेर पडते। एक ट्रक राखेला बाजारात 18 ते 20 हजार रुपयांचा दर मिळतो। याचा अर्थ दिवसाला तब्बल 1 ते 1.25 कोटीची राख विकली जाते। महिन्याला हाच आकडा 36 कोटींच्या घरात जातो, तर वर्षाला शेकडो कोटींची राख विकली जाते। गेल्या 52 वर्षापासून अशा प्रकारे हजारो कोटीच्या राखेची माफियांकडून विक्री केली जाते। विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून राख उचलण्यासाठी कुठलंही अधिकृत कंत्राट काढण्यात आलेलं नाही। धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्याने रोखलं तर त्याला बंदुकीचा धाक दाखवून गप्प केलं जातं असा आरोप आहे। राखेतून मिळणारी फुकटची प्रचंड माया आणि त्यातून दहशत अशा दुष्टचक्रात बीड अडकलंय। राखेचे धंदे करायसाठी पिस्तूल लागतात का? अहो, राखेच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, तुम्ही जर बघितले तर ते फार भयानक आहे। तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी। तिथं हजारो टिप्पर
हे रात्रीच्या अशा पद्धतीनं हे दिसत असेल तर मी तुम्हाला देतो हे 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांचे लोकेशन तपासा बरं का. हे देणार आहे SP साहेबांना मी. गुंड येणार 150 4 अधिकारी असते ड्युटीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हासुद्धा दाखल करून घेत नव्हते. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परळीच्या राख प्रकरणात केलेला हा अंगुली निर्देश बरंच काही सांगून जाणार आहे. बीड जिल्ह्यात राखेतून मोठं माफिया रॅकेट उभं राहिले. दाऊदपूर तिथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वतः. कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात. अतिसंवेदनशील अशा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या राखेसाठी टोळ्यांमध्ये चढाओढ असते. त्यातून अनेकदा मोठा संघर्ष उभा राहतो, पण त्याकडे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप आहे. एवढा पैसा आला कुठून यांच्याकडे? वाळूतून काय पैसा? वाळूपेक्षा जास्त राखेतून माल आहे ना. राखेतून तिथं जा ना तुम्ही कॅमेरा घेऊन. अण्णा ती राख वर्षाला 1000 कोटीची आहे. हजार तिचं नाही, टेंडर निघत नाही. काय नाही का असं एवढं दुर्लक्ष केलं जातं? हे काय जे झालेलं आहे त्यांचे त्यांना माहिती. गेल्या 10 वर्षात तर बेमालूमपणे तिथं उचलली गेलेली बेमालूमपणे. आता पण चालू. आणि माझं म्हणणं असं आहे की जी जेवढी होती त्याचं स्क्वेअर फुटामध्ये अरे तुम्ही त्यांना नका त्रास देऊ. बेमालूमपणे जी उचललेली आहे त्याचं मला वाटतं ड्रोननी त्याचं हे करावं, मोजणी करावी आणि हे जे लोक ज्यांनी उचलली सखोल चौकशीमध्ये नावं येतील ना. या प्रकरणात आता पंकजा मुंडे यांनीही लक्ष घालण्याची मागणी सुरेश धस यांनी केली. राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे. तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतोय ना. तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा पर्दाफाश झालाय. जिल्ह्यात राख माफियांची पाळमुळं खोलवर रोवली गेली. त्यातून माफियांना बळ मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.